गुड मॉर्निंग. आपण आता एका वेगळ्या लोकेशनला आलेला आहे आणि या लोकेशनचा जो वरचा भाग आहे हा वर्धा यवतमाळ नांदेड मित्रांनो हा ट्रॅक आहे. आणि या वर्धा यवतमाळ नांदेडच्या ट्रॅकमधलं आपण जे आहे तर उजव्या साईडला तुम्हाला काठी गाव दिसत आहे आणि काठीवरून येणारी ही मित्रांनो नदी आहे आणि जिला आपण धावंडा नदी या नावाने संबोधतो. तर या धावंडा नदीवरील जे आता पुलाचं काम आहे तर हे आपण आता वरच्या साईडनं आलेलो आहे. तर वरच्या साईडला आपण हे कामाची जी पोझिशन आहे मित्रांनो तर ती आता या ठिकाणी पिचिंग चालू आहे आणि या पिचिंग नंतर डायरेक्टली मग जो आहे कारण आता या साईडला हे म्हणजे ज्याला आपण फायनल सेटअप म्हणूया किंवा फायनल टच म्हणूया तर ते आता हा स्लॅब पडल्यानंतर इथं मग पूर्ण गिट्टी आणि मोठे दगड या माध्यमातून त्याला चांगलं एकंदरीत मजबूती यावी हे असं चालू आहे. आणि इकडं आपण बघू शकता की या साईडनं ट्रॅक येण्यासाठी आता जी आहे गिट्टी आणि रेल्वेचे रूळ जे आहे तर तेच मित्रांनो या माध्यमातून इथं येतील आणि त्यानंतर मग जे आहे तर त्या कंपनीमध्ये मग रेल्वेचे आता ज्या पटऱ्या टाकल्या जातात तर त्यासाठी अत्याधुनिक मशिनरीच्या माध्यमातून त्या टाकण्यात येईल. त्यावरती गिट्टीचं आच्छादन आणि मग ह्याच गोष्टी आपल्याला आज परिस्थिती तशी असलेली दिसतं. 284 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि 284 किलोमीटरच्या ह्या टप्प्यामधून अनेकदा जे काम करणारे आहेत किंवा जे ही SMS कंपनी आहे इथनं दारवा 35 किलोमीटर आणि तिथून यवतमाळ आणि यवतमाळवरून 15 किलोमीटर कळंबचा टप्पा म्हणजे हा 80-85 किलोमीटरचा फेज याचं जे मित्रांनो काम आहे तर ते आपल्याला या प्रगतीपथावर असलेलं दिसतं. येत्या 12 ते 14 महिन्यामध्येच हा प्रोजेक्ट म्हणजे कंप्लीट होऊ शकतो. आणि पुढं जे आहे पुसद साईड तर त्या पुसद साईडला मोठे मोठे टनल आहेत कारण की जो फॉरेस्टचा भाग येतो म्हणजे जसंही बेलगव्हाण लागतं रुई तलावच्या साईडला तर वसंतपूर खर्डापाशी तिथं साधारणतः 1400 मीटरची ती टनल आहे. त्यानंतर पुसदमध्ये एक टनल आहे आणि पुसद ते उमरखेड त्याही भागात मित्रांनो 1-2 टनल आहेत. म्हणजे टनलचं काम तिथंही प्रगतीपथावर असलेलं आपल्याला दिसूनच येतं. आणि परंतु ह्या सगळ्या फेजमध्ये मग आता ही केव्हा सुरू होणार हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. तर या भागातील मित्रांनो हे जे मी तुम्हाला सांगितलं 75 आणि 15 म्हणजे असं हे काम साधारणतः 95 किलोमीटरचं जे आहे तर त्यामधली परिस्थिती ही आहे. मी मागेही आपल्याला अरुणावती नदी असेल किंवा यवतमाळ लोहारा MIDC असेल किंवा मग यवतमाळचा बायपास जो कळंबकडे जातो तिथलंही काम दाखवलं. आणि ह्या सध्या या परिस्थितीमध्ये इथलं कामाची परिस्थिती अशी आहे मित्रांनो. तर हे काम पूर्ण होणार याबद्दल आपल्याला हे नाही आहे परंतु 1-2 महिना मागं पुढं होऊ शकतं. आणि हे सगळं आपण इथून पाहू शकतो की दिग्रस जे आहे तर दिग्रस साधारणतः इथून 3 किलोमीटर आपल्याला असलेलं दिसतं. ते दिग्रसचं जे सगळे टावर वगैरे आहे आपल्याला दिसत आहे आणि ही धावंडा नदी. तर अपेक्षा करूया लवकरात लवकर ही ट्रेन सुरू